देशातील महत्त्वाच्या आय.टी. हबपैकी एक असलेल्या हिंजवडी आय.टी. पार्ककडे जाणाऱ्या म्हाळुंगे नांदे या प्रमुख रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तर ठिकठिकाणी पडलेल्या 8 ते 10 फुटांच्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज हजारो वाहन चालक आणि आय.टी. कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली. तसंच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हिंजवडी आय.टी. पार्कमध्ये लाखो कर्मचारी कामासाठी ये-जा करत असतात. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ तसंच परिसरातील अनेक गावांमधून दररोज हजारो दुचाकी, चारचाकी, बस आणि इतर वाहनं या मार्गाचा वापर करतात. मात्र या महत्त्वाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांची खोली आणि रुंदी इतकी वाढली आहे की वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याची भीती कायम निर्माण झाली आहे. संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी खड्ड्यांमध्ये माती किंवा खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र पाऊस पडताच ही माती वाहून जाते आणि काही तासातच पुन्हा मोठे खड्डे तयार होतात. त्यामुळे ही डागडुजी केवळ दिखावा असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. प्रशासनातील विविध विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्यामुळं समस्येचं निराकरण होत नाही असं म्हणत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सगळेच एकमेकांवरती बोट दाखवतात. नाही, तशी जबाबदारी बघायला तर नंबर 1ची जबाबदारी आहे. कारण का ते PMRDचे हेड आहेत. ऑनरेबल CM हे PMRDचे हेड आहेत. गेले 8 वर्ष हा विषय त्यांच्याकडे आहे. आणि इथं ज्यावेळी म्हाळुंगे मान हायटेक सिटीचं उद्घाटन झालं त्यावेळी ऑनरेबल PM इथं होते. आम्ही स्वतः कार्यक्रमाला होतो. त्यावेळी असं वाटत होतं की ते एक नवीन टाउनशिप होईल. इतक्या वर्ष हा विषय प्रलंबित राहिला. शेतकऱ्यांना त्यावेळी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आणि निदान जो रस्त्याचा पार्ट आहे तेवढा जरी अलाइन करून तुम्ही जो कनेक्टिंग रोड द्यायला पाहिजे लोकांना. कारण का तुम्हाला आम्ही दुसरं काही मागत नाहीये. आमच्या सोसायटीचं मेंटेन सगळं आम्ही करतोय. पाणी आम्ही विकत घेतोय. निदान आम्ही जिथं टॅक्स देतोय तिथपर्यंत जाण्यासाठी तरी तुम्ही आम्हाला एक बेसिक रस्ता देणं अपेक्षित आहे. आणि आता असं झालंय की या रस्त्याला कोणी वाली नाहीये. म्हणजे एका बाजूला PMRDकडे इतक्या दिवशी ओनरशिप आहे, आता ती PMCकडे गेलेली आहे. तर कसं आहे की हे आमचं असं म्हणणं आहे की बाबा CM साहेबांनी यात लक्ष घातलं पाहिजे. जसं हिंजवडी आय.टी. पार्कसाठी तुम्ही समिती बनवली, त्यात लक्ष घालून काही गोष्टी मोठ्या गोष्टी तुम्ही मार्गी लावल्या, त्याच पद्धतीनं म्हाळुंगे हा फार मोठा ग्रोईंग एरिया आहे. त्याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठी जर इथं कोणी स्थानिक उपलब्ध नसतील किंवा स्थानिक अधिकारी ते काम करू शकत नसतील तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यात लक्ष घालावं. काही खड्डे एवढे मोठे आहेत की त्यांच्या लक्ष देण्याचीच गरज इथं आहे. त्यामुळे आम्ही कर्मचारी म्हणून त्यांना ही विनंती करतो की तुम्ही यात तातडीने लक्ष घालावं. या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर एका महिलेचा गंभीर अपघात झाला होता. यानंतरही प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात खड्ड्यात पाणी भरत असल्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघात होण्याचा धोका अधिक वाढतो. या समस्येचा परिणाम केवळ वाहतुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही. दररोज या खड्ड्यांमधून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना कंबरदुखी, मानदुखी, संधिवाताच्या तक्रारी तसेच पाठीच्या दुखण्याचा त्रास वाढत असल्याचे सांगितले जात आहे. सततच्या धक्क्यांमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दुचाकी स्वारांना मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. हम लोग 2023 में यहाँ रहने को आए हैं. डे 1 से जो रोड की कंडीशन है वो आज 26 से 2026 है. 3 साल हो गए वैसी ही है. यहाँ अधिकतर जो ज्येष्ठ नागरिक हैं, वरिष्ठ नागरिक हैं, उनको तो बाहर निकलना मुश्किल है इन रास्तों के कारण. रोड छोड़िए, फुटपाथ छोड़िए, साधा कुछ भी नहीं है. ना ट्रेन की व्यवस्था है ना कुछ है. रास्ते जैसे हैं रात को भरते हैं, दिन में फिर वैसे ही हो जाते हैं. ये जो बड़े बड़े डंपर्स जाते हैं वो भी इतने धोखादायक है. उसमें से जो सीमेंट होता है वो 2 व्हीलर्स के लिए इतना स्लिप करती हैं गाड़ियाँ. प्रशासन कुछ तो करना चाहिए इसको देखते हुए. हम लोग इतना टैक्स भर रहे हैं, इतना कुछ कर रहे हैं, लेकिन बेसिक व्यवस्था हम लोगों को नहीं मिल पा रही. न रोड की, न पानी की, न बिजली की. क्या करें, कहाँ पर गुहार लगाएं ये समझ नहीं आ रहा है. धन्यवाद. मेरा नाम स्वाती देशकर. वाहनांच्या देखभाल खर्चातही मोठी वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर, सस्पेन्शन, अलाइनमेंट तसंच इतर यांत्रिक भाग वारंवार खराब होत आहेत. यामुळे वाहनधारकांना हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. इंधनाचा वाढता खर्च आणि वाहन दुरुस्तीचा भार यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
या मार्गावरील खड्ड्यांची तातडीनं आणि दर्जेदार पद्धतीनं दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी दिलाय. एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करतायत. आयटी नगरी म्हणून देशभर ओळख असलेल्या हिंजवडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.